येस सर, चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. SSC बोर्ड एक्झाम 2025 गणित भाग 1 मॅथमॅटिक्स 1 यावरची काही महत्त्वाची उदाहरणं आपण पाहणार आहोत. पहा, इथे प्रकरणाची नावं दिलेली आहेत आणि विकल्पासह गुण किती आहेत ते दिले आहेत. टोटल 60 गुण असतात विकल्पासह आणि त्यापैकी 40 गुण आपल्याला सोडवायचे असतात. प्रथम दोन चलातील रेषीय समीकरणे. यातील महत्त्वाचा पहिला टॉपिक आहे एकसामायिक रेषीय समीकरणे. त्यातलं एक सोडवलेलं उदाहरण पुस्तकातलं हे आपण घेतलेलं आहे आणि ह्यामधल्या कृतीमध्ये 3 मार्काला हे उदाहरण विचारलं जाते. त्याचबरोबर सराव संच 1.1 मध्ये ही एक कृती सुरुवातीला दिलेली आहे, ती महत्त्वाची आहे, त्याचा अभ्यास करायचा. 3 मार्काला ही सुद्धा कृती विचारली जाते. सोपी आहे, सहज सोपी आहे. पहा, इथे दोन्ही एकमेकांची बेरीज करून आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे आणि एक्सच्या किमतीनंतर आपण ती किंमत एका समीकरणामध्ये ठेवून या ठिकाणी वायची किंमत काढलेली आहे आणि समीकरणाची उकल सर्वात शेवटी हे लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 मधले ही जर मी 4 उदाहरणं घेतलेली आहेत आणि हे 6वं, 7वं आणि 8वं हे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत. नीट तुम्ही अभ्यासलेलं असतील वर्षभर तर तुम्हाला लक्षात येईल ही सुरुवातीची उदाहरणं सोप्या पद्धतीने बेरीज, वजाबाकी आणि निरसन पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. त्याचबरोबर ही जी शेवटची 2 उदाहरणं दिलेली आहेत ह्या उदाहरणाची पद्धत सोडवण्याची थोडीशी वेगळी आहे आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत, लक्षात घ्या. पहिल्या उदाहरणाचा सराव नक्की करा. ज्यांना पास व्हायचं आहे, फक्त पासिंग पुरता मार्क साधारणपणे 12 ते 15 मार्क जर काढायचे असतील तर पहिल्या 4 उदाहरणाचा अभ्यास केला तरी पुरेसा आहे. त्यानंतर एक सामायिक सोडवण्याची आलेख पद्धत ही एक कृती दिलेली आहे. आपल्याला आलेखासाठी तक्ते बनवायचे असतात आणि हे तक्ते बनवताना प्रथम आपण समीकरण लिहितो आणि व्हायची किंमत आपण काढतो, एक्सची किंमत आपण गृहीत धरतो आणि त्यानुसार व्हायची किंमत काढत असतो. त्याप्रमाणे आपण तक्ता काढतो. ही तक्त्या करण्याची कृतीसुद्धा 2 मार्काला परीक्षेला किंवा 1 मार्काला सुद्धा विचारली जाऊ शकेल. सराव संच 1.2 आलेख सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. पुन्हा हाच प्रश्न, त्याच प्रकारचा प्रश्न सराव संच 1.2 मध्ये सुद्धा दिलेला आहे. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 2 मध्ये आलेखाने सोडवण्यासाठी हे स्टार केलेलं जे उदाहरण आहे हे महत्त्वाचं आहे. साधारणपणे 4 मार्काला हे उदाहरण विचारलं जाऊ शकेल आणि पहिली जर ह्या 4 उदाहरणाचा विचार केला तर ती तुलनेने सोपी आहे. निश्चय हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, सोपा सुद्धा आहे. ज्या विद्यार्थ्यांना फक्त पास व्हायचं आहे, बघा मी पुन्हा पुन्हा सांगतोय, पासिंग पुरता मार्कासाठी काही महत्त्वाचे टॉपिक मी हेडिंग करतोय, भर देतोय. क्रॅमर्स पद्धतीने तुम्हाला निश्चय पद्धतीने सोडवता येतात. त्याची पद्धत दिलेली आहे. त्यानंतर बघा, निश्चय पद्धतीने उदाहरण सोडवण्याला कृतीपत्रिका दिलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कृतीपत्रिकेमध्ये चौकटी भरताना त्रास होतो. त्यांनी काय करायचं, हे उदाहरण नॉर्मल पद्धती आपण जसं सोडवतो तसं सोडवायचं, त्यानंतर चौकटी भरल्या तरीही हरकत नाही. ही महत्त्वाची कृती आहे. त्यानंतर हीच कृती कंटिन्यू दिलेली आहे. साधारणपणे 3 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. ही दुसरी कृतीसुद्धा महत्त्वाची आहे, ज्यामध्ये ही 2 समीकरणं घेतलेली आहेत. पहा, इथे ह्या चौकटी दिलेल्या आहेत. dx आणि dy किमती तुम्हाला काढायच्या आहेत आणि इकडे तुम्हाला तिरकस गुणाकार आणि वजाबाकी करायची असते, बरोबर. तर ही इकडे डायरेक्ट तुम्हाला किमती काढायच्या, तर बाजूला ती क्रिया करून, कृती करून मग चौकटी भरल्या तरी सुद्धा हरकत नाही. सराव संच 1.3 यामधला पहिला प्रश्न हा महत्त्वाचा आहे. दुसरा प्रश्न बघा, हे सर्वच मी महत्त्वाचे प्रश्न का दिलेले आहेत, सोपे आहेत आणि पद्धत एकच आहे. त्याच्यामध्ये फक्त धन ऋण चिन्हाचा नीट विचार करा. बेरीज, वजाबाकी तुम्हाला आणि गुणाकार जर येत असेल तर सहजपणे सोडवता येते. हा जो तिसरा प्रश्न आहे हा साधारणपणे तुम्हाला 2 मार्काला विचारला जातो आणि ही जी खालची प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 3 ह्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत, साधारणपणे 2 ते 3 मार्काला विचारली जातात. सराव संच 1.4 एक सामायिक समीकरणे सोडवा. ही पद्धत थोडीशी वेगळी आहे. 3 मार्कांसाठी ही उदाहरण आहे. यातलं सर्वात महत्त्वाचं जर पहिलं उदाहरण नॉर्मल आपण घेतलं तर पहिल्या उदाहरणाचा अभ्यास करा, दुसऱ्या उदाहरणाचा अभ्यास करा, तिसरं आणि चौथं तुलनेने थोडंसं कठीण आहे. कृती दिलेली आहे पुन्हा एकदा, ही चौकटी आणि हे सुद्धा चौकटी मी सांगेल बाजूला सोडून बघा आणि त्यानंतर ही शाब्दिकचं रूपांतर समीकरणामध्ये तुम्हाला करायचं आहे. इम्पॉर्टंट कृती आहे. सराव संच 1.2 शाब्दिक उदाहरणामध्ये आपण आलेलो आहोत. पहिलं उदाहरण सोडवायचं, चौथं उदाहरण महत्त्वाचं आहे. 5वं माझ्या मते या परीक्षेला येण्याची शक्यता जास्त आहे. ज्या विद्यार्थ्यांना पैकी मार्क म्हणजे जवळपास 80% वरती मार्क काढणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हे 5व्या उदाहरणाचा अभ्यास करायचा आहे. पहिली 2ही जी उदाहरणं दिलेत त्यांना मी असं सांगेल 50% विद्यार्थ्यांनी जी मार्कांची अपेक्षित आहेत त्यांनी करायला हरकत नाही. संकीर्ण प्रश्नसंग्रहामधला जो पहिला प्रश्न आहे, मी प्रश्न फक्त हेडिंग लिहिली आहे, पुस्तकात तुम्ही चेक करा. सर्वच्या सर्व प्रश्नांचा सराव करायचा आहे, जसं मी भाग 2 मध्ये पण सांगितलेलं होतं तुम्हाला. प्रश्न दुसऱ्यामध्ये कृती करायची आहे. चौथा निश्चयकाच्या किमती, जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे तुम्हाला 1 मार्कासाठी ही उदाहरणं विचारली जातात. क्रॅमर्स पद्धतीची ही निवडलेली उदाहरणं आहेत, पहिलं, 5वं आणि 3रं, ज्यामध्ये माझ्या मते
हे 5वं उदाहरण येण्याची शक्यता जास्त आहे. 6वा प्रश्न ज्याच्यामध्ये पहिलं उदाहरण, दुसरं उदाहरण, तिसरं उदाहरण, ही तीनही उदाहरणाचा अभ्यास ज्यांना स्कोरिंग मार्क्स काढायचे आहेत त्यांनी करायचा आहे. पासिंगच्या विद्यार्थ्यांनी या उदाहरणांकडे जायचं नाही आहे. 7वा प्रश्न शाब्दिक उदाहरणे सोडवामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे, ही कृती दिलेली आहे, याचा अभ्यास करायचा आहे. 4था प्रश्न सोपा वाटतो आहे माझ्या मते. 5वा थोडासा कठीण आहे, पण तरीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला आहे त्यांना सहजपणे जमेल. वर्ग समीकरण प्रकरण 2 याच्यामध्ये ही कृती दिलेली आहे. केची किंमत काढा. केची किंमतीचं एक उदाहरण 100% परीक्षेला विचारलं जाते, तर या उदाहरणाचा अभ्यास करा. हे उदाहरण येण्याची शक्यता जास्त आहे. 2.1 सराव संच पासिंगच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक 3चा सराव करायचा आहे. त्यातल्या त्यात मी असं सांगेल, हे तुम्हाला 6 उदाहरणं मी निवडलेली आहेत. त्यातलं उदाहरण पहिल्या नंबरचं उदाहरण, दुसऱ्या नंबरचं उदाहरण, तिसऱ्या नंबरचं उदाहरण, या 3 उदाहरणाचा सराव जास्त करा. 4थ्या उदाहरणामध्ये ही किमती टाकायच्या आहेत तुम्हाला. किमती टाकून तुम्हाला ही शून्य येते का, उजवी बाजू बरोबर डावी बाजू येते का नाही, म्हणजे ती मुळे आहेत की नाही ते ठरवायचं आहे. तर हा सुद्धा प्रश्न करायला हरकत नाही. 5वा अगेन सांगेल, केची किंमत काढा. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, नक्की सॉल्व्ह करा. प्रश्न क्रमांक 6 मध्ये सुद्धा केची किंमत काढण्याची कृती दिलेली आहे. तुम्हाला 2 मार्काच्या कृतीमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. यामध्ये 4था प्रश्न आता सोडून दिलेला आहे बघा. पुस्तकातली सोडवलेली उदाहरणं आहेत, ही पण महत्त्वाची आहेत. ज्यांना स्कोरिंग मार्क करायचे आहेत 80% अबाव, त्यांनी ह्या प्रश्नाचा अभ्यास करायचा. सराव संच 2.2 खालील वर्ग समजा अवयव पद्धतीने, इकडे तुमचे पाढे पाठांतर असले पाहिजेत. अवयवांच्या पद्धती इयत्ता 8वी पासून आपण अवयव काढतोय, तर त्या पद्धती तुम्हाला जमल्या पाहिजेत. 7वा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट या परीक्षेसाठी, अवश्य करा. ठीक आहे. याच्यामध्ये 8वा प्रश्न थोडासा वेगळा दिलेला आहे, तो करा. मी सांगेल की जे पासिंगचे विद्यार्थी आहेत त्यांनी 9वा, 10वा, 11वा, 12वा या 4ही उदाहरणाचा अभ्यास करायचा. 4पैकी एक उदाहरण मिळण्याची शक्यता जास्त आहे. सराव संच 2.3 पूर्ण वर्ग पद्धत. पहा, सर्व प्रश्न निवडलेले आहेत. ज्या विद्यार्थ्याला पूर्ण वर्ग पद्धत समजलेली आहे त्याला यापैकी कोणतेही उदाहरण विचारलं तरी सोडवता येईल. सराव संच 2.4 खालील वर्गाचे सामान्य रूपाची ABC तुलना, या आधीचा प्रश्न झालेला होता त्याच पद्धतीचा आहे. वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. ज्यांना सूत्राचा वापर करण्याची पद्धती समजली असेल त्यांना हे सोडवता येणार आहे. त्यानंतर 3रा प्रश्न प्रवाह आकृती दिली आहे, ती कंप्लीट करायला सांगितलेली आहे. इकडे पुन्हा हा प्रश्न पासिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एकदम सोपा आहे. मुळांचे स्वरूप करायचं आहे. एक उदाहरण सोडवलेलं मी मुद्दाम दाखवलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना B वर्ग वजा 4AC, बघा फक्त वर्ग, वजाबाकी, ऋण ऋण धन करायचे आहे, गुणाकार करायचा आणि बेरीज करायचा आहे. सहजपणे 2 मार्क मिळून जातात. 1 किंवा 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न बघा, हा 3 मार्काला सुद्धा विचारला जाऊ शकेल. प्रश्न 2 मुळांचे स्वरूप ठरवा. अवश्य करा. पासिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा प्रश्न सहजपणे जमण्यासारखा आहे. वर्ग समीकरणाचे मुळे वास्तव संख्या नाहीत, वास्तव असमान आहेत का नाहीत, जे ठरवायचं आहे स्वरूप ते आपल्याला B वर्ग वजा 4AC किमतीने सोडवता येते. त्रिकोण म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने विवेचक ह्याचा त्रिकोणासाठी वापरला जातो. 3रं उदाहरण सुद्धा सोडवून दिलेलं आहे. म्हणजे 3 प्रकारची 3 उदाहरणं पुस्तकात जे सोडवलेले आहेत त्याचा अभ्यास करा आणि त्याच्याच सारखी बाकीच्या उदाहरणांचा सराव म्हणून अभ्यास करा. सहजपणे जमणारे आहे. वर्ग सर्वनामाचे मुळे आणि सर्वनामाचा संबंध, हा जो पुस्तकातला चार्ट दिलेला आहे याचा नीट अभ्यास करा. जसं मी सांगितलं बघा, विवेचकाची मुळे 0 असेल तर ही मुळे समान वास्तव संख्या असतात. जर 0पेक्षा मोठी असेल तर ती भिन्न वास्तव संख्या असतात आणि 0पेक्षा समजा लहान असेल तर ही मुळे वास्तव संख्या नसतात. अल्फा बीटा जी मुळे असतात त्याचं स्वरूप दिलेलं आहे. या प्रकारचे उदाहरणाचा अभ्यास आता हा पुढे दिलेला आहे बघा. या दोन्ही चौकटी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर ह्या चौकटी कशा रीतीने भरायच्या, ज्यामध्ये A, B आणि C या 3 किमती जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला अल्फा बीटाची बेरीज आणि अल्फा बीटाचा गुणाकार येऊ शकतो. या प्रकारचं उदाहरण परीक्षेला यावेळेला सुद्धा विचारलं जाणार आहे, त्यामुळे याचा अभ्यास नक्की करा. सोडवलेली उदाहरणं दिलेली आहेत बघा. सोडवलेल्या उदाहरणापैकी उदाहरण सुद्धा विचारलं जाते. कृती 1, कृती 2 आणि ह्या प्रकारचं अल्फा बीटा असणारं वर्ग समीकरण ह्या प्रकारे करता शब्दाने दिलेलं आहे बघा, छान पद्धतीने पुस्तकामध्ये. त्याचा अभ्यास नीट करा आणि ह्यापैकी कृती येऊ शकते. 2.5 सराव संच, ह्या 3 कृती दिलेल्या आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची कृती माझ्या मते पहिली आणि तिसरी आहे. या तिन्ही जातात. पासिंगच्या विद्यार्थ्यांनी कंपल्सरी करायचा प्रश्न हा. विवेचकाची किंमत काढा. नॉर्मल बघा, जे मी सांगितलं सराव तुम्हाला करता येईल. त्याचप्रमाणे मुळांचे स्वरूप ठरवा. हा पण प्रॅक्टिससाठी उदाहरण आहे. 5वा आणि 6वा कठीण जरी प्रश्न असला तरी 5वा प्रश्न केची किंमत काढा. हा प्रश्न जरा विचार करा, प्रयत्न करा, जमेल तुम्हाला. त्याचबरोबर 7व्या प्रश्नामध्ये सुद्धा मुळे वास्तव समान असतील तर केची किंमत काढा. वेगळ्या प्रकारचा प्रश्न उलटून फिरून विचारलेला आहे, तो सुद्धा छान पद्धतीचा आहे. सराव संच 2.6 ज्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत. पहिली 2 ज्यांना पासिंग मार्क काढायचे त्यांनी दोघांचा फक्त सराव करा. 5वं, 7वं, 8वं स्कोरिंग वेळेला विद्यार्थ्यांनी करायचं आहे. संकीर्ण प्रश्न 2
पुन्हा सांगेल, हा पहिला प्रश्न जरी दिला असेल तर त्यातले पुस्तकातले सर्व ऑप्शन MCQ टाईपचे प्रश्न त्यांचा अभ्यास करायचा आहे. प्रश्न चौथा सर्वांनी करायचा आहे, इम्पॉर्टंट आहे. 6वा प्रश्न, 8वा प्रश्न, 9वा प्रश्न, 13वा प्रश्न हे स्कोरिंग विद्यार्थी 80% अबाव. अंकगणिती श्रेणी, माझ्या मते जर तुम्हाला गणित एकचा अभ्यास जर सुरुवात करायची असेल तर या प्रकारापासून करायला हरकत नाही. तुम्हाला बेरीज वजाबाकी आली पाहिजे. फक्त ए आणि डी ची किंमत तुम्हाला काढता येऊ शकते. पहिल्या प्रश्न त्यातले इम्पॉर्टंट प्रश्न दिलेले आहेत. दुसऱ्या प्रश्नातले ए आणि डी ह्यातले इम्पॉर्टंट प्रश्न दिले आहेत. तिसऱ्या प्रश्नातले सुद्धा हे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. सराव करून बघा, एकदा प्रॅक्टिस करून बघा, सहजपणे जमेल. 3.2 ही कृती दिलेली आहे, ही कृती करायची कंपल्सरी. दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, 9वा आणि 10वा प्रश्न हरकत नाही करायला, सहज सोपे आहेत. स्कोरिंगवाले 80% अबाववाले विद्यार्थ्यांनी सर्वचे सर्व करायचे आहेत. बाकी बघा, हा प्रश्न जरी तुम्हाला गुणाकार बेरीज थोडीशी कठीण वाटली असेल, सर्वांनी करायचा आहे. पासिंगच्या विद्यार्थ्यांना सहजपणे कदाचित 2 ते 3 मार्क मिळून जातील असा हा प्रश्न आहे. त्याचबरोबर हे बाकी बात स्कोरिंगच्या विद्यार्थ्यांनीच करायचं आहे. ही कृतीसुद्धा मी अपूर्ण इकडे दिलेली आहे. पुढच्या स्लाईडवर ही दुसरी कृती आहे. 5वा प्रश्न सर्वांना माहिती असेलच. ही बघा, कृती ही कंप्लीट केलेली आहे. साधारणपणे 3 मार्काला हा प्रश्न विचारला जाईल. हा उदाहरण, दुसरं जे उदाहरण आहे त्याचा सराव नक्की करा. सोडवलेलं उदाहरण आहे. 7वं आणि 8वं स्कोरिंगवाले विद्यार्थी 80% वाले विद्यार्थ्यांनी हे दोन्ही उदाहरणाचा अभ्यास करायचा. त्याचप्रमाणे हे सोडवलेलं उदाहरणसुद्धा अभ्यासायचं आहे. सराव संच 3.4 शाब्दिक उदाहरणं. पुन्हा सांगेल, पासिंगच्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नांमध्ये जाणं योग्य नाही, कारण त्यांचं ऑलरेडी बेसिक कमी असल्या कारणाने तुम्ही फक्त पासिंगच तुम्हाला मिळायचं आहे, फक्त विज्ञान शाखेमध्ये जायचं नाही. म्हणून फक्त तुम्ही जे मी सांगतोय त्याच प्रश्नांमध्ये भर द्यायचा. संकीर्ण प्रश्न 3 सर्वांनी करायचा आहे. अचूक पर्याय निवडा, पर्यायी MCQ पद्धतीचे, त्यातले प्रश्न करायला हरकत नाही. 6वा प्रश्न, 7वा प्रश्न, 12वा प्रश्न, 13वा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, करायला हरकत नाही. त्यातल्या त्यात 13वा प्रश्न माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. 13वा प्रश्न परीक्षेला विचारण्याची शक्यता जास्त आहे. ही कृती बघा, ही कृती अवश्य करा सर्वांनी. परीक्षेसाठी, या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट कृती दिलेली आहे, 3 मार्कासाठी येऊ शकते. अर्थनियोजन, या प्रकरणामधली ही सर्व माहिती आहे. CGST म्हणजे काय, SGST म्हणजे काय, महत्त्वाचं आहे, आपल्या व्यावहारिक जीवनासाठी महत्त्वाचं आहे. हे सर्वांनी वाचायचं आहे. छान पद्धतीने पॅन कार्ड वगैरे प्रकार काय असतो हा आपल्याला माहिती पाहिजे. अभ्यास तुम्ही केलाच असेल तर ही MCQ मध्ये हे प्रश्न विचारले जातात. तर याचा वाचन करा, अभ्यास करा. उदाहरण क्रमांक 3 सोडवलेलं उदाहरण आहे, त्याचाही अभ्यास करा. सराव संच 4.1. आता यामध्ये ज्यांना फक्त पास व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी कोणकोणती उदाहरणं करायची सांगतो बघा. 80% वाल्यांचा प्रश्नच नाही, त्यांनी सर्वच करायचं आहे. पहिला प्रश्न तुम्ही करा, दुसरा प्रश्न अतिशय सोपा तो करा, आणि तिसरा प्रश्न करा. पहिले 3 प्रश्न करा. 3 प्रश्नापैकी 1 प्रश्न नक्की परीक्षेला येण्याची शक्यता आहे. बाकी शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास सर्वांनी करायचा आहे. उदाहरण पहिलं हे 80% अबावच्या विद्यार्थ्यांसाठी ही 2 उदाहरणं मी घेतलेली आहेत, ज्यांना प्रश्न क्रमांक 4थ्यामध्ये जो 3 मार्कासाठी प्रश्न येतो बघा, तो विचारला जाऊ शकतो. सराव संच 4.2. इथे सुद्धा पासिंगच्या विद्यार्थ्यांनी विचार करायची गरज नाही आहे. स्कोरिंगवाल्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सराव करायचा आहे. हे सुद्धा सर्व मी उदाहरणं घेतलेली आहेत, दोन्ही ही स्कोरिंगवाल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. बघा, दर्शनी किंमत बाजारभाव ही पासिंगच्या विद्यार्थ्यांनी इकडे हे जरा नीट वाचा. शेअर अधिमूल्य, सममूल्य आणि अवमूल्य हे नीट वाचन करून जा. आणि ही जी सोडवलेली उदाहरणं आहेत, उदाहरण क्रमांक 1 आहे, उदाहरण क्रमांक 3 आहे, उदाहरण क्रमांक 4 आहे, त्याचा नीट अभ्यास करा. पासिंगच्या विद्यार्थ्यांना हे सहजपणे मार्क मिळू शकतात. उदाहरण क्रमांक 5 बघा, एक कृती बघा किती सोपी आहे. किमती फक्त बेरीज आहे, बेरीज, आणि ही भागाकार पण अतिशय सोपा असतो. सहजपणे तुम्ही ही कृती करू शकता. 4.3चा हा तक्ता बघा, सोपा आहे. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला समजावलं असेल, सहजपणे एकदा सराव केला तरी तुम्हाला जमणार आहे. तिसरा प्रश्न परीक्षेला इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर 5वा, 6वा, तिसरा उदाहरण हे तिसरं जे सोडवलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. 5वी ही कृतीपत्रिका दिलेली आहे, जे स्कोरिंगवाल्या विद्यार्थ्यांनीच फक्त अभ्यास करायचा, बाकी विद्यार्थ्यांनी अभ्यास करायची गरज नाही. 4.4 मध्ये पहिला प्रश्न पासिंगच्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आठवणीने करा. तिसरा प्रश्न नाही केला तरी हरकत नाही. 5वा संकेत 4 आहे. स्कोरिंगवाल्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्न मी काढलेले आहेत, त्यांनी अभ्यास करायचा आहे. चुकून त्यातला एखादा प्रश्न येईल आणि 3 मार्क तुमचे जायला नकोच, जे हॉट्स क्वेश्चनमध्ये येतात त्यासाठी. हा सुद्धा अशाच प्रकारचा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. संकेत 4B पहिलं प्रश्न सर्वात महत्त्वाचा MCQ सर्वांनी करायचा आहे, आणि मात्र ही प्रश्न जी आहेत ही शाब्दिक उदाहरणं आहेत. यापैकी शक्यतो जास्तीत जास्त येण्याची चान्सेस माझ्या मते 9वा प्रश्नावर भर द्या आणि 7व्या प्रश्नावर. तिसरा आणि 6वा पण इम्पॉर्टंट आहे, पण 9वा आणि 7वा मला जास्त वाटतंय. संभाव्यता प्रकरण दुसरं एक महत्त्वाचं प्रकरण, जे पासिंगचे विद्यार्थी आहेत बघा, त्यांनी लक्षात घ्या. 5.1 सर्वच्या सर्व 4 प्रश्न आले पाहिजेत तुम्हाला. ठीक आहे. हा तक्ता सर्वांना सोडवता आला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. पूर्ण
एक नाणेफेक, 2 नाणेफेक एकदम सोपा आहे, सहजपणे ही कृती करून टाका पूर्ण. 5.2 हाही प्रश्न अतिशय सोपा आहे आणि सहजपणे येईल. हे बघा, चक्र दिलेलं आहे 6 रंगाचे, सोपा आहे. तिसरा प्रश्न सोपा आहे, 5.2 तिन्ही प्रश्न. चौथा प्रश्न समिती तयार करणं, एकदम आपल्या अंदाजे आपल्या लक्षात येऊ शकतो. B1 G1 जोड्या लावायच्यात आपल्याला, फक्त सहजपणे नमुना वगैरे. स्वल्पविराम लिहायला विसरायचं नाही. महिरपी कंस इम्पॉर्टंट आहे. महिरपी कंस बरेच विद्यार्थी काढत नाहीत, ते करा. दुसरा प्रश्न हा सोडवलेला आहे, तो इम्पॉर्टंट आहे. तिसरा प्रश्न हा सुद्धा महत्त्वाचा आहे. इथे तुम्ही जरा विचार करायचा आहे, तुम्हाला समिती कोणती बनवायची आहे. ते अटी दिलेल्या आहेत, त्या अटीवर सर्व घ्या आणि नमुना अवकाश तुम्हाला व्यवस्थितरित्या लिहायचा. नमुना अवकाश जर चुकला तुमचा, तर या घटना पण चुकण्याची शक्यता जास्त आहे. ही अंकाची पुनरावृत्ती न करताना लक्षात घ्या, पुनरावृत्ती डबल डबल नाही आला पाहिजे. 01 02 असं 2 अंकी संख्या नसते, ती एकच अंकी संख्या असते. सर्वांना तुमच्या शिक्षकांनी सांगितलंच असेल, पण तरीसुद्धा पुन्हा रिपीट करतो आहे. 3 पुरुष 2 स्त्रिया हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्यानंतर पत्त्यांचा एकदम सोपा प्रश्न येऊ शकतो. हा काय स्ट्रॉबेरी कॉफीची, हा इम्पॉर्टंट प्रश्न वाटतो आहे मला. 5.4 मध्ये हा पहिला प्रश्न. समसंख्येची व्याख्या तुम्हाला माहिती आहे, 5ची पट, 5चा पाढा माहिती पाहिजे, सहजपणे सोडवता येईल. इथे सुद्धा पेन्सिल तुम्हाला हे कॅटमधून पत्ता काढायचा आहे, एक्का मिळणे, स्पिकचा पत्ता मिळणे, संभाव्यता किती, सोडवू शकता. एकदा प्रश्न सोडवलेला बघा, सराव करा, व्यवस्थित होईल. संख्या 5 मध्ये हा पहिला प्रश्न आहे. बघा, ही स्कोरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मी काढलेले आहेत. 5वा प्रश्न काढलेला आहे. 7वा प्रश्न महत्त्वाचा वाटतोय आणि 9वा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. यापैकी एखादा येईल. 10वा प्रश्न सुद्धा छान पद्धतीने दिलेला आहे. हा सुद्धा कदाचित तो सराव संचामधला जर आला नाही तर हा 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर 12वा प्रश्न महत्त्वाचा आहे. 13वा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो मॅथमॅटिक्स संदर्भातला. आणि 15वा व्हेरी इम्पॉर्टंट. 17वी एक कृती दिलेली आहे, ती सुद्धा करायची आहे. इथे मी दिलेली नाही तुम्हाला कृती, पण ती जरा पुस्तकात बघून वाचायची. सांख्यिकी प्रकरण हा स्कोरिंग 80% अभाव विद्यार्थ्यांनी हे प्रकरण अभ्यासायचं आहे. पासिंगच्या विद्यार्थ्यांनी नाही अभ्यासला तरी सुद्धा चालेल, पण ह्यातला एक टॉपिक, 2 टॉपिक इम्पॉर्टंट आहे, ते मी तुम्हाला सांगतो, ते कुठल्या विद्यार्थ्यांनी करायचे आहे. हा मात्र स्कोरिंगच्या विद्यार्थी. सरळ पद्धती दिली आहे, छान पद्धती स्पष्टीकरण आहे, नीट वाचा, सहजपणे तुम्हाला करता येईल. गृहीत पद्धती सुद्धा पुस्तकात छान पद्धती दिलेली आहे. स्टेप बाय स्टेपने तुम्ही बघितलं तर तुम्ही सुद्धा ही कृती करू शकता. मध्य प्रमाण म्हणजे थोडीशी कठीण आहे, पण ती सुद्धा जे स्कोरिंगवाल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला हरकत नाही. स्कोरिंगवाले विद्यार्थी जे असतील 80% अभाव विद्यार्थ्यांनी, त्यांना प्रश्नाची चॉईस नीट करा. तुम्हाला पर्याय असतात, 5पैकी 3 सोडवा, 8पैकी 5 सोडवा. हे प्रश्न जेव्हा असतात तेव्हा ऑप्शन नीट निवडा. जिकडे कॅल्क्युलेशन दशांश चिन्ह असेल, कठीण असेल, ते निवडू नका. सोपे असतील ते नीट विचार करायचा. 6.1 सरळ पद्धतीने हे 2 म्हणजे एक सरावासाठी उदाहरणं इम्पॉर्टंट दिलेत. खरं म्हणजे ज्याला पद्धत समजलेली आहे, कोणतेही उदाहरण येऊ शकते. ज्याच्यामध्ये तुम्हाला सलग वर्ग करायचे ते लक्षात घ्या, विसरू नका. मध्यकाचं सूत्र पाठ होण्यासारखं आहे, सोपं आहे, कठीण नाही आहे. मध्यक सुद्धा 2 उदाहरणं दिलेली आहेत, याचा अभ्यास करायचा. बहुलक सोपा आहे, या तिन्ही तुलनेत सरळ मध्य काढण्याची पद्धत आणि बहुलक काढण्याची पद्धत मला म्हणजे बहुलक सोपा आहे. 6.3ची सर्वच्या सर्व उदाहरणं सोडवली तरी हरकत नाही. ओके. कमजोर आयात आले हिस्टॉरी, हा जो प्रकार आहे, जे पासिंगचे विद्यार्थी आहेत बघा, ही जी पद्धत वाचा. काही समजलं नसेल ना तरी हरकत नाही. ही खूण कधी करायची आहे, अक्षसंकोच व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कधी जेव्हा काही वेळेला बघा 80%च्या अभाव विद्यार्थ्यांसाठी हे येऊ शकते. वाय अक्षावर हॉट्स क्वेश्चनमध्ये सुद्धा अशी खूण येऊ शकते, तर आवश्यकतेनुसार ती तुम्हाला करायला कदाचित येईल. अर्धा मार्क तुमचा ती कट होण्याची शक्यता आहे, तर ती जरा नीट विचार करायचा. शक्यतो फक्त एक कक्षावरच येते, हे लक्षात ठेवा. ओके. तर पासिंगच्या विद्यार्थ्यांनी हे दुसरं उदाहरण सोडवा, चौथं उदाहरण सोडवा. आयात आलेख सोपा आहे. 6.5 मध्ये वारंवारता बहुभुजमधलं तुम्हाला हे आकृतीवरून प्रश्न दिलेले आहेत, ते सुद्धा सोपे आहेत. असाही प्रश्न विचारायची शक्यता आहे. माझ्या मते हे जर शेवटचं वर्ष माझ्या मते जर असेल आपल्या बोर्डाचं या जुन्या पद्धतीचं, तर तुम्हाला पेपर सोपं येण्याची शक्यता जास्त आहे. वृत्तालेख काढण्यासाठी मात्र मला वाटते कॅल्क्युलेशन करावं लागेल. तुम्हाला केंद्रीय कोणाचं मापावरून तुम्हाला काही गोष्टी काढायच्या असतात. केंद्रीय कोणाचं माप काढायचं असते, तर हे सूत्रामध्ये किमती आणि भागाकार असतो. त्यामध्ये सुद्धा 1-2 प्रश्न सोपे आहेत. जसा हा पहिला प्रश्न कृती करायची आहे, सोपा आहे, नीट अभ्यासा, समजून जाईल. त्यानंतर पहिलाच प्रश्न 6.6 मधला हा मला वाटतं सोपा वाटतो आहे. दुसरा सोपा वाटतो, पहिला, दुसरा आणि हा चौथा, हे 3 प्रश्न करायला हरकत नाही. वृत्तालेख तुम्हाला काढता येईल, फक्त कोण मापकाने कोण मोजता आले पाहिजेत. 6वा प्रश्न हा तुम्हाला आकृतीवरून प्रश्न विचारले आहेत, ते सुद्धा कॅल्क्युलेशन जास्त आहे. 80% अभाव विद्यार्थ्यांनी अभ्यास करा. संकीर्ण प्रश्न काही सरावासाठी घेतलेली आहे, त्यातले पण प्रश्न सराव करा. जास्तीत जास्त सराव केल्याने तुम्हाला सहजपणे त्या बहुलक आयतालेख काढता येतील. त्याचबरोबर ही सुद्धा बहुभुज काढलेलं दिलेलं आहे. त्याचबरोबर हा वृत्तालेख दिलेला आहे, इम्पॉर्टंट. हे माझ्या मते ही महत्त्वाचे प्रश्न आहेत. यापैकी प्रश्न येण्याची शक्यता मला जास्त वाटते. सो थँक्यू गाईज.
तुम्ही या चॅनलला भेट देत राहा. आपण अशाच प्रकारची इयत्ता 10वीचीच नाही तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा स्किल्स आणि लाईफबद्दल माहिती घेऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. थँक्यू.